नमस्कार मंडळी. सकाळचे 7:30 वाजले आहे. मी सौरभत्राचे योगासनं आता 21 दिवसांचं फ्री आहे ते केले आणि आता चहा पित आहे. तर अशी माझी दिवसाची सुरुवात झाली आहे. तर आता मी स्वयंपाकाला लागले आहे, बघू शकता. आणि मी आज कुठली भाजी करणार आहे, तर मी आज दररोज हा प्रश्न असतो, मुलांना भाजी आवडत नाही, हे होतं ते होतं, आपल्याला जे आवडतं ते खायला मिळत नाही, मुलांच्याच आवडीचे पदार्थ बनवावे लागतात. हा मोठा प्रश्न सर्वच लेडीजला आहे. तर आज मी हे केलं आहे, लाल माठाची भाजी करणार आहे. तर बघू शकता, तुमच्याकडे मिळतात का हे लाल माठ? काही ठिकाणी मिळत नाही, हे पुण्याच्या ठिकाणी मिळून जातं. मी इथे तेल टाकलं, कांदा टाकला, इथे मिरची टाकली, लसूण टाकायचा आणि हे लाल माठ धुवून स्वच्छ घ्यायचे आणि बारीक चिरायचा आणि लाल माठ अशी कोथिंबीर आपलं जे मेथीची भाजी आहे त्याप्रमाणेच लाल माठ करायचं आहे. बघू शकता इथे मी हा लाल माठ कसा कट करून घेतलेला आहे, बारीक धुवून स्वच्छ. आणि इथे चांगला कांदा फ्राय होऊन द्यायचा, याच्यात मिरची, लसूण, कांदा फोडणी दिलेली आहे मस्त. तुम्ही कशा प्रकारे करता मला ते कमेंट्समध्ये सांगा. मी ह्या प्रकारे करते हा लाल माठ आणि धुवून छान कट करून घेतला आहे स्वच्छ आणि चवीला खूप सुंदर लागतो, मला आवडतो. तुम्हाला आवडतो का मला लाल माठ? मला सांगा. आणि ह्याप्रमाणे असे कांदा परतला की आपला हा लाल माठ कट केलेला टाकून द्यायचा फोडणीला, फोडणीच्या याच्यात आणि छान लागतो भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर. खूप सुंदर अशी ही लाल माठाची भाजी लागते. तुम्ही जरूर एकदा करून बघा आणि तुम्हाला कशी चवीला लागते ते कमेंट्समध्ये सांगा मला. आणि अशा प्रकारे ही लाल माठाची भाजी आपण शिजू द्यायची 5 ते 10 मिनटं आणि नंतर मग वरून मीठ टाकायचं त्यानंतर 5-10 मिनटाने. कारण हिरवी पालेभाजीत आपण हळद देखील टाकत नाही आणि भाजी शिजल्यावर कमी प्रमाण होतो, त्यामुळे मिठाचा अंदाज देखील येत नाही. त्यामुळे मी शेवटी मीठ टाकते आणि आपण हळद पण यूज करत नाही. बघू शकता शिजली आहे, म्हणून मीठ उशिरा टाकले. आणि तुम्हाला तुमची कोणती पद्धत आहे त्याप्रमाणे मला सांगा कमेंट्समध्ये. आणि याप्रमाणे मी केलेली आहे. तर मुलांना अजिबात ही भाजी आवडत नाही, तर मला आता दुसरी देखील भाजी करावी लागेल याच्यासोबत. आणि बघू शकता इथे माझं किचनचं सकाळचं असं असतं. चहा नंतर आता मी इथे कांदा आणि टॅमॅटो कट केलेला आहे. सॅलड तो बनत आहे. प्रत्येक मी माझ्या थालीला सॅलड हे असतंच, म्हणून मी कांदा आणि टॅमॅटो कट करून घेतलेला आहे मस्त असा बारीक. आणि त्याच्यात तिखट, मीठ टाकलेलं आहे. इथे आपण फोडणी देणार आहोत कांदा टॅमॅटोला. आणि तुम्ही सॅलड आहारात नेहमी घ्या, शरीराला वेट वाढत नाही. बघू शकता मी असं कांदा टॅमॅटो कट केलेला आहे, वेट वाढत नाही. मेन म्हणजे हलकं आहार होतो सॅलडचा आणि पचायलासुद्धा सोपं जातं, मेटाबॉलिझम व्यवस्थित होते आपल्या शरीराचे. आणि मी इथे अशी मोहरीची टाकून तेलात फोडणी दिलेली आहे आणि आपल्या कांदा टॅमॅटोतच आधी तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. बघू शकता असं तडतडली की आपण ती फोडणी देऊया आणि खूप छान लागते अशी कांदा टॅमॅटोची कोशिंबीर, थोडक्यात म्हणायचं याप्रमाणे. आणि मी अशा प्रकारे करत असते वेगवेगळे पदार्थ. तुम्ही माझे पदार्थ नेहमीच पाहत असता. बघू शकता झाली फोडणी आपली आणि खूप सुंदर खायला चवदार लागते. पोळीबरोबर खाऊ शकता तुम्ही, नुसती भाजी नसली तरी इतकी सुंदर लागतं की बस. त्याच्यात तुम्ही साखरसुद्धा पेरू शकता, म्हणजे टाकू शकता. आणि इकडे आपली लाल माठाची भाजीसुद्धा तयार झालेली आहे. नंतर मी पोळ्या केल्या आणि आम्ही जेवण केलं. नाचणीची भाकरी